नमस्कार मित्रांनो. भाजपाने 99 उमेदवार घोषित करून निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतलेली आहे. आज असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदेंची ही पहिली यादी आज प्रसिद्ध होईल. अजितदादांची कधी प्रसिद्ध होईल कल्पना नाही. महाविकास आघाडीचं घोडं अजून शिवसेना, उबाठा आणि काँग्रेस यांच्यातल्या मतभेदांवर अडलेलं आहे. पण त्यांनाही असं वाटतं की उद्या त्यांची पहिली यादी जाहीर होऊ शकेल. पण या सगळ्या याद्यांपेक्षा जर कोणत्या यादीची चर्चा असेल तर ती यादी मनोज जरांगेंची यादी आहे. कारण 288 जागा त्याच्यावरचे निकाल मराठे ठरवणार इथपासून सुरुवात होऊन आता 120 जागा जिथे मराठा समाजाचं प्राबल्य आहे. आता नक्की कोणालाही माहिती नाही 120 आहेत का 80 आहेत, पण असं म्हटलं जातं की 120 जागांवर त्या जागांचा निकाल मराठा समाज ठरवू शकतो. 80 जागांवर त्यांची संख्या लक्षणीय म्हणजे 30% जास्त आहे. आणि त्यामुळे मनोज जरांगे या निवडणुकीत कोणाच्या बाजूने उभे राहणार, कोणाच्या विरोधात उभे राहणार हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे की ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात म्हणजे भाजपाच्या विरोधात काम करणार हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. पण कोणाच्या बाजूनी कोणाला मदत करणार हा प्रश्न लाख मोलाचा आहे. आणि आज त्यांनी सभा घेत ज्या काही गोष्टी स्पष्ट केल्या त्या थोड्याशा चक्रावून टाकणार आहेत. आणि त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की मनोज जरांगेंना मॅनेज कोण करणार. जे कोणीतरी आरोप केला होता त्यांचं नाव मनोज जरांगे नाही मॅनेज जरांगे, तिथे शरद पवारांनी मॅनेज केलं. पण खरोखरच शरद पवार जरांगेंना मॅनेज करतायत का कदाचित शरद पवारांना मदत करता करता मनोज जरांगे MIM आणि वंचितला मदत करून जातील. आणि त्यामुळे ते आज काय म्हणाले त्याच्याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे अपक्ष म्हणून उमेदवार उतरवणार आहेत आणि त्याच्यासाठी ते उमेदवार देणार नाही आहेत. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना ज्यांना वाटतं की आपण निवडून येऊ शकू त्यांनी फॉर्म भरून टाकावेत. आणि 29 ऑक्टोबरला म्हणजे त्याच्यानंतर 29 ऑक्टोबर हा नावं भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच्यानंतर नावं मागे घेण्याची तयारी त्यांनी ठेवावी. कारण समीकरणं जुळली तरच आपल्याला लढायचं आहे. तर समीकरण जुळणं म्हणजे काय कल्पना नाही. कारण समीकरण जुळण्याचा अर्थ काहीतरी विचित्रही होऊ शकतो. हे आर्थिक सेटलमेंट वगैरे यालाही समीकरण जुळणं म्हटलं जाऊ शकतं. किंवा कदाचित जातीपातीचे फॅक्टर म्हणजे भाजपाचा उमेदवार मराठा आहे का, काँग्रेसचा किंवा उबाटा सेनेचा उमेदवार OBC आहे का भाजपाचा OBC आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा मराठा आहे. मग असं असताना आणखीन एक मराठा उमेदवार द्यायचा आणि मराठ्यांची मतं कापायची का उमेदवार द्यायचा नाही. म्हणजे याला बहुधा ते समीकरणं जुळणं असं म्हणत असावेत. हल्ली राजकारणात समीकरणं जुळणं म्हणजे पेट्या खोके अशाच प्रकारच्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण समीकरणं जुळल्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. पण त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही फॉर्म भरून टाका. आता मुद्दा आहे की फॉर्म भरायचे म्हणजे किती जणांनी भरायचे. कारण आपण एखाद्या जागेवरनं निवडून येऊ असं वाटणाऱ्यांची संख्या अगदी मनोज जरांगेंच्या समर्थकांमध्ये ही बरीच असू शकते. आणि एकापेक्षा जास्त लोकांनी फॉर्म भरला तर काय आणि 29 तारखेनंतर तो मागे घेतला नाही. म्हणजे मनोज जरांगेंनी सांगितलं की फॉर्म मागे घ्या कारण समीकरण जुळलेलं आहे. पण त्या कार्यकर्त्याला वाटलं नाही की समीकरण जुळलेलं आहे आणि त्यांनी फॉर्म मागे घ्यायला नकार दिला तर काय पुन्हा अपक्ष म्हणून उमेदवार उभा राहतो तेव्हा पक्षाचं चिन्ह कुठलं हा देखील प्रश्न समोर येतो. कारण जर चिन्ह असेल तरच लोकांना कळतं की आपल्याला कोणाला मतदान करायचं की हा मनोज जरांगेंचा उमेदवार आहे. आणि त्यामुळे याला निवडून आणायचं आहे, भाजपाला पाडायचं आहे. त्यामुळे चिन्ह असणं आवश्यक आहे. या चिन्हासाठीच शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षचिन्ह करत बसलेले. त्यांनी असं सांगितलं की जिथे आपल्याला ताकद नाही किंवा जिथे आपण फरक पडू शकत नाही तिथे उमेदवाराकडनं 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घ्यायचं की मराठा समाजाच्या मागण्यांना म्हणजे मराठा समाजाला OBCमधनं आरक्षण द्यायला त्या उमेदवाराचा पाठिंबा आहे की नाही. आता याच्यातून ते पण गफलत होऊ शकते. कारण अधिकृतरित्या एकाही पक्षाचा म्हणजे ना उबाटा सेनेचा, ना काँग्रेसचा, ना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, ना शिवसेना, ना भाजपा कोणत्याही मोठ्या पक्षाचा मराठ्यांना OBCमधून आरक्षण द्यायला पाठिंबा नाही आहे. एक दुसऱ्याच्या तंगड्या खेचण्यापुरतं ठीक आहे, पण धोरण म्हणून कोणालाही हे मान्य नाही आहे. कदाचित पाठिंबा द्यायचा तर कोण देऊ शकतो, MIM देऊ शकतो, कारण त्यांना फरक पडत नाही. कदाचित
प्रकाश आंबेडकरही देऊ शकतात, कारण त्यांनाही फारसा फरक पडत नाही. मग उमेदवारांनी समजा ॲफिडेव्हिट लिहून दिलं बॉन्ड पेपरवर की माझा पाठिंबा आहे, पण शेवटी माझा निर्णय पक्षप्रमुख घेणार आहेत. म्हणजे राष्ट्रवादी तुतारी गटाच्या उमेदवारांनी लिहून दिलं माझा पाठिंबा आहे, किंवा भाजपच्या उमेदवारांनी लिहून दिलं की माझा धोरण म्हणून पाठिंबा आहे, पण आमच्या पक्षाचा निर्णय भाजपची केंद्रीय समिती करते आणि हायकमांड करते, काँग्रेसही म्हणणं तेच आहे. तर मग त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. दुसरा त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की अशा प्रकारे तुम्ही एकापेक्षा अनेक उमेदवारांनी एका जागेवर जर अशा प्रकारचे बॉन्ड पेपर लिहून दिले 500 रुपयाचे की आमचा पाठिंबा आहे, तर मग तुम्ही कोणाला पाठिंबा देणार. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे आणि तो सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. त्यांचं म्हणणं आहे की राखीव जागांवर उमेदवार देऊ नका. आता कसे देणार, जर ज्या जागा मराठ्यांसाठी राखीवच नाही आहेत, ज्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आहेत, तिथे उमेदवार उभे कसे देणार. आणि त्यामुळे सांगितलं तिथे उमेदवार कोणी उभे राहू नका, पण उभे राहूच शकत नाही. पण त्याच्यामध्ये उभे राहिले, जे उभे राहिलेले आहेत त्यांनी जर पाठिंबा दिला तर त्यांना मराठा समाज पाठिंबा देणार. म्हणजे MIMनी समजा 25 ठिकाणी उमेदवार उभे केले, किंवा वंचित बहुजन पक्षाने समजा राखीव जागांवर उमेदवार उभे केले आणि त्यांनी सांगितलं की हो आमचा पाठिंबा आहे मराठ्यांना OBC म्हणून आरक्षण द्यायला, किंवा जे अनुसूचित जमातींचे आदिवासी बहुल मतदारसंघामध्ये कोणीतरी पाठिंबा दिला, तिथे आता मराठा समाजाची संख्या किती आहे देखील प्रश्न आहे. कारण जर आदिवासी बहुल आहे आणि त्याच्यासाठी जर आरक्षण असेल आणि तिथल्या आदिवासी उमेदवारांनी पाठिंबा दिला की हो आमचा कारण त्यांना काही फरक पडत नाही मराठ्यांचा OBCमध्ये समावेश केला काय की नाही केला काय, तर तिथले मराठे खरंच तिथे आदिवासी उमेदवाराला मतदान करणार आहेत का. म्हणून म्हटलं की हे सगळं गोंधळच आहे. तर त्याच्यामुळे त्याचा फायदा कोणाला होणार हा लाख मोलाचा प्रश्न आहे. प्रथमदर्शनी असं वाटत होतं, आत्तापर्यंत वाटत होतं, अजूनही असं वाटतंय की जरांगे फॅक्टरचा सगळ्यात मोठा फटका भाजपला बसणार आहे. आणि भाजपने त्या दृष्टीने तयारीही केलेली आहे की भाजपने आता OBC कन्सॉलिडेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन मनोज जरांगे तुमच्या हिताचं बोलत नाही आहेत, कुठल्याही पक्षाचा OBCमध्ये मराठ्यांना समावेश करण्याला पाठिंबा नाही. त्यामुळे तुम्ही त्यांचं जे वक्तव्य आहे ते दिशाभूल करणार आहे. अशा प्रकारचा प्रचार जरी भाजपने सुरू केला असला तरी थोडाफार फटका भाजपला निश्चितपणे बसणार. याच्यात काही वाद नाही. जो लोकसभेला बसला, लोकसभेला भाजपचा एक म्हणजे महायुतीचा एक उमेदवार फक्त मराठवाड्यातनं निवडून आला आणि तेही तो मराठा असल्यामुळे तो बहुधा निवडून आला असावा. रावसाहेब दानवेंचाही देखील पराभव झाला, ते मराठा असूनही. अन्य ठिकाणी महायुतीचा पराभव झाला. म्हणजे जिथे महायुतीचा उमेदवार मराठा आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार बिगर मराठा होता तिथे फक्त तो निवडून आला. जिथे दोन्ही उमेदवार मराठे होते तिथे देखील त्यांचा पराभव झाला. आता सांगायचा मुद्दा हा की अशा प्रकारे राजकारण केल्याने की आता मी 40 दिवस राजकारण करणार आणि मग पुन्हा समाजाचे प्रश्न घेणार आहे, हा मुद्दा ठीक आहे. पण अशा प्रकारे समाजाचं नेतृत्व करून समाजाला खरंच दिशा मिळणार आहे का. कारण निवडणुकीमध्ये जर एखादी गोष्ट स्पष्ट असेल की ही तुम्हाला डावीकडे जायचं आहे, तुम्हाला उजवीकडे जायचं आहे, असं जर असेल तर तुमचे लाखो अनुयायी ते फॉलो करू शकतात. पण जर तिथे गोंधळ असेल तर मग काय करणार. कारण आज भाजपने जी रणनीती साधारणतः पुढे केलेली आहे, ज्या 99 जागा भाजपने घोषित केलेल्या आहेत त्यातले बरेचसे भाजपचे सिटिंग आमदार आहेत. आणि मराठवाड्यात भाजपचे सगळ्यात जास्त आमदार भाजपचे होते आणि मराठवाड्यात सगळ्यात जास्त मराठा आमदार भाजपचे होते. आणि जवळपास सगळ्यांना भाजपने पुन्हा तिकीटं दिलेली आहेत. आणि त्यामुळे त्या मतदारसंघात भाजपचे आमदार किंवा उमेदवार मराठा असणार ही गोष्ट उघड आहे. आता त्याच्यामुळे भाजपला पाडायचं तर याच्यामध्ये एक अशी रणनीती होऊ शकते की शिवसेना उबाठा गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट किंवा काँग्रेसनी बिगर मराठा उमेदवार द्यायचा आणि मनोज जरांगेंनी मराठा उमेदवार द्यायचा. म्हणजे भाजपचा मराठा उमेदवार, जरांगेंचा मराठी उमेदवार आणि मग काँग्रेसचा किंवा उबाठाचा बिगर मराठा उमेदवार. आणि त्याच्यातनं भाजपचा उमेदवार पाडला जाऊ शकतो कारण मराठा मतांचं विभाजन होऊन आणि जरांगेंची रणनीती यशस्वी होऊ शकते. म्हणजे भाजपला पाडायची रणनीती यशस्वी होऊ शकते, पण मराठा उमेदवार निवडून आणायची रणनीती यशस्वी होणार का. दुसरा पर्याय झाला की भाजपचा मराठा उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचाही मराठा उमेदवार आहे आणि तिकडे यांनी उमेदवार दिला नाही, धरून चला, कारण उमेदवार दिल्याने उगाच मतांचं विभाजन होईल आणि त्यामुळे तिथे उमेदवार दिला नाही
त्यामुळे जो कोणी निवडून येईल, भाजपा निवडून आला किंवा महाविकास आघाडी निवडून आली, तरी कोणतरी मराठाच उमेदवार निवडून येईल. पण तो जरी निवडून आला तरी जरांगेंची मागणी मान्य होणार का? कारण ना भाजपाचा, ना महाविकास आघाडीचा, ना महायुतीचा, कोणत्याही पक्षाचा मराठ्यांना ओबीसीमध्ये समावेश करण्याला पाठिंबा आहे. आणि त्यामुळे कदाचित भाजपाला पाडायचं स्वप्न पूर्ण होईल, मराठा उमेदवारही निवडून यायचं स्वप्न पूर्ण होईल, पण तो मराठा उमेदवार किंवा मराठा आमदार मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं याच्यासाठी काही करणार नाही. आणि त्यामुळे प्रथमदर्शनी मनोज जरांगेंचे काही सगळे जे 10 मुद्दे आहेत की मराठा, दलित, मुस्लिम अशा प्रकारचं समीकरण घ्यायचं, नंतर जिथे ताकद आहे तिथे उमेदवार उभे करायचं, जिथे ताकद नाही तिथे स्ट्रॅटेजिकली वोटिंग करायचं, जिथे आरक्षित जागा आहे तिथे आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांना मतदान करायचं वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण प्रथमदर्शनी अशा प्रकारे जरांगेंच्या अनुयायांनी जर त्यांच्या हुकुमानुसार, आदेशानुसार, मार्गदर्शनानुसार मतदान केलं तर 100% फायदा जर कोणाचा होणार आहे तर तो वंचित बहुजन आघाडी आणि MIMचा फायदा होणार आहे. कारण तिथे क्लॅरिटी आहे. त्यानंतर जर महाविकास आघाडीचा फायदा व्हायचा असेल तर त्याच्यासाठी बाकीचेही फॅक्टर जुळून यावे लागतील. ते जर जुळून आले नाहीत तर मनोज जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांनी मुस्लिम उमेदवार निवडून आणले, अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकेल. अर्थात जेव्हा उमेदवारांची नावं घोषित होतील, आज तर फक्त त्यांनी सांगितलं आहे की लोकांनी फॉर्म भरा, पण जेव्हा त्यांची समीकरणं जुळतील आणि जेव्हा फायनल लिस्ट तयार होईल किंवा एका मतदारसंघात मनोज जरांगे समर्थक किती आहेत, 1 उमेदवार आहे, 2 उमेदवार आहे, 5 उमेदवार आहेत आणि किती जणं मागे घेत नाही आहेत, हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर कोणाला पाडणार आणि कोणाला तारणार तेव्हाच हे स्पष्ट होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.